झालेली घटना जी झाली आहे, जी घडलंय ते दुर्दैवी आहे. त्याच्या घरातलं माणूस गेलंय, त्यालाच या दुःखाची तीव्रता ॲक्च्युअली कळणार आहे. आपण किती चेहरा पाडून वगैरे बोललो ना, अरे वाईट झालं, तरी ते तेवढ्यापुरतंच असतं. दुसऱ्या क्षणी आपण विसरूनही जाऊ, हसायला खिदळायला लागू, पण ज्याच्या पोटचा गोळा हिरावलाय त्या मायबापाला विचारा काय दुःख आहे, कसं वाटतंय. त्याचा बाप, भाऊ, नवरा हिरावलाय, त्यांच्या घरात काय हाल हवाल असेल. तर त्यावर हसणं हे तितकंच दुर्दैवी आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण अमित साटम या घटनांवर हसलेत का, हे समजून घ्यायला हवं. हा तर निर्लज्जपणाचा कळसच झाला. हे जे वाक्य आहे ना, कालपासून सातत्यानं कानावर पडतं आपल्या, आणि त्यामागचं कारण काय आहे, तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू. विधान भवनाबाहेर पडत असताना NCPच्या जयंत पाटलांशी त्यांचा आमनासामना होतो. काल झाड पडलं, आज मेनहोलमध्ये पडला, असं वाक्य आपल्याला ऐकू येतं. पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे ना, ते अधिक अधोरेखित होताना दिसतं, ठळक होताना दिसतं. हे जे काय आपल्याला ऐकू येतं ते एक वाक्य झालं, पण हे वस्तुस्थितीचं वर्णन आहे हे कोणी ध्यानात घेत नाही. आणि जरी हे वस्तुस्थितीचं वर्णन असलं तरी हे वाक्य उच्चारताना अमित साटम हे हसत होते. एक लहानगा त्या बस दुर्घटनेत दगावलाय, एक मध्यमवयीन पुरुष त्या मॅनहोलमध्ये पडून मेलाय, यावर हसणं हे निर्लज्जपणाचंच लक्षण आहे. त्यामुळे जर का कोणी बोलत असेल की हा निर्लज्जपणाचा कळस आहे, तर होय, हा निर्लज्जपणाचा कळसच आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. पण कसं आहे ना, एका नाल्यात मागच्या 30 वर्षांपासून साचून राहिलेला गाळ आजवर कधीच साफ झाला नाही. पण त्या नालेसफाईचं बिल मात्र महानगरपालिकेच्या तिजोरीतून वळतं केलं गेलेलं आहे. आणि परवापासूनच्या त्या जोरदार पावसात तो नाला पुन्हा भरून वाहू लागलाय. तर 4 महिन्यांपूर्वी जे नवे नालेसफाईवाले आलेत, म्हणजे नवीन सरकार आलंय, त्यांच्या नावानं गळे काढणाऱ्यांच्या निर्लज्जपणाचाही हा कळस नाहीये का? आधी तुम्ही होतात तेव्हा का नाही केला नाला साफ? मला माहीत होतं महानगरपालिका निवडणुकींच्या वेळेस उभाटा गटाच्या मागच्या 25 वर्षांच्या गैरकारभारावर घाव घालणाऱ्या अमित साटम यांना येत्या पावसाळ्यात चारी बाजूनं घेरलं जाणार आहे, हे माहीत होतं मला. पावसात नाले भरतात, मुंबईची तुंबई होते, झाडं पडतात. आम्ही एक विशेष मुलाखतही घेतली होती त्यांची. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही नेमकं कसं काय काम करणार आहात याबद्दल त्यांना विचारणाही केली होती. त्यांनी त्यांच्या परीनं उत्तरं दिलेली होती. पण कसं आहे, हे जे काही आहे ते आसमानी संकट आहे. सुलतानी हे इथे बसलेले विरोधक आहेत. आता जसं मी सांगितलं तुम्हाला की झाडं पडतात, बरंच काय काय होतं. मुंबईच्या पूर्व उपनगरात काही भागात तर दरडी कोसळतात, मग काही ठिकाणी होर्डिंग्स कोसळून जीवितहानी होते. याला कारणीभूत कोण यावर चर्चा न करता मुंबईच्या नागरिकांनी शहराचं व्यवस्थापन कसं केलं जातं, एक शहर उभं राहताना त्याच्या नागरी सुविधांवर कसं काम केलं जातं, उभ्या आडव्या झोपडपट्ट्या वाढू न देता रचनात्मक पद्धतीनं नागरी वस्त्यांचं आरेखन व्हायला हवं होतं. त्या वस्त्यांमधून पुरेशा लांबी रुंदीचे रस्ते असायला हवे होते. पण हे कधी करता येतं जेव्हा मोकळा भूभाग उपलब्ध असतो. आपल्यासमोर दुबई शहराचं उदाहरण आहे. वाळवंट हटवून त्यावर नंदनवन फुलवलं गेलं, तिकडे समुद्रात भराव टाकून रिक्लेमेशन तयार केलं गेलं. पण तेव्हा तिथं लोकसंख्या तुरळक होती. आता त्या सुनियोजित शहरातही ठराविक वेळेला ट्रॅफिक जाम होतं, एवढी लोकसंख्या आहे. अचानक कधी पाऊस पडला तर रस्त्यावर पाणी तुंबतं, पण ते काही तासांपुरतंच असतं. मुंबईचं शांघाय करण्याची आश्वासनं देऊन 25 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांना कधी या शहराच्या या मूलभूत समस्यांवर काम करावं असं वाटलंच नाही का? 7 बेटांनी बनलेलं हे एक मोठं बेट कधीही समुद्राच्या लहरीपणानं अडचणीत येऊ शकतं, याचा सायंटिफिक विचार अभ्यास कधीच का केला गेला नाही? आपलं पाऊस पडला की मुंबईची तुंबई होणं, आणि मग बसेस, ट्रेन्स, सगळंच, रिक्षा, टॅक्सी बंद होतं. लोक अडचणींचा सामना करत त्या पाण्यातून, कमरे इतक्या, छाती इतक्या पाण्यातून आपलं घर गाठायला सामना करत करत निघाले की मीडियावाले मुंबईकरांच्या त्या अपरिहार्यतेला, असहाय्यतेला, अगतिकतेला स्पिरिट ऑफ मुंबईकर्स म्हणून आम्हा मुंबईकरांना हरभराच्या झाडावर चढवतात. मित्रांनो, मागच्या 30 वर्षात एवढं सारं सहन केलं आपण, तेही रेग्युलर टॅक्स पेअर असूनही. आणि आज 4 महिने झालेत पालिकेतले कारभारी बदलून, तर त्यांच्याकडून लागलीच सगळं काही सुरळीत, व्यवस्थित आणि सुशेगातच व्हायला हवं. या अपेक्षा ज्या आहेत ना, त्या काय आहेत? या पावसाळ्यात आपल्याला पुन्हा आपलं स्पिरिट ऑफ मुंबईकर्स दाखवावं लागणारच आहे. नव्या सत्ताधाऱ्यांकडे काही जादूची कांडी वगैरे नाही आहे की अल्लाउद्दीनचा चिराग नाही आहे, घासला की गेलं पाणी. त्यामुळे नव्या प्रशासनाला किमान वेळ द्यायला हवाच आहे.
त्यातूनही अपेक्षित असा रिझल्ट येईलच याची खात्री नाही, कारण इथंही 2 सो कॉल्ड मित्रपक्ष सत्तेत भागीदार आहेत. हा त्याची टांग खेचणार तर तो त्याची टांग खेचणार. आता काल ज्या 2 दुर्घटना झाल्या त्यावरूनही आपल्याला जोखता येतंय की यांच्यात काही आलबेल नाहीये. एकमेकांविरोधात बोलतात हे लोक. असो, आता वळूया निर्लज्जपणाच्या कळसाकडे. अमित साटम या माणसानं मुंबईतल्या आधीच्या सत्ताधाऱ्यांचं जे सातत्यपूर्ण वस्त्रहरण केलेलं होतं आणि ज्या ज्या व्यूहरचना केल्या होत्या, अगदी मुंबईचा महापौर एखादा खान झालेला चालेल का, या सवालानं तर त्यांनी मुस्लिम दार्जिन्या मावा आघाडीच्या नाकी न आणले होते. मुंबईच्या बदलणाऱ्या डेमोग्राफीबद्दल सातत्यानं बोलणारा माणूस म्हणजे अमित साटम होता. आता या माणसामुळं आपली सत्ता गेली आहे, त्याला आता कसा बरं सोडायचा आपण? विरोधक साटम यांना सळो की पोळो करून सोडणार, साटमच्या ऐवजी चाटम संबोधणार, हे सगळं ठरलेलंच होतं. आता हे जे काय होतंय त्यात मला काहीच नवल वाटत नाहीये. अमित साटम हसला तर निर्लज्जपणाचा कळस होतो, पण त्याआधी चेहऱ्यावरच्या त्या हास्यामागचं कारण जे काय आहे ते समजून तर घेतलं पाहिजे. तसं होत नसतं. अधिवेशन काळात विधानभवन परिसरात काही गरमागरम चहाचे शौकीन जे असतात ना, ते भर पावसात बिस्किटांची सोय लावत हिंडत असतात. चहा बिस्किटांसाठी कॅमेरा आणि माईक दोन्ही ऑन ठेवणं आवश्यकच असतं. त्यात हे असले बिना संदर्भाचे संदर्भहीन प्रसंग हे टिपले जातात आणि मग ते जोडले जातात आणि मग योग्य त्या ठिकाणी ते पोचवलं की चहा पावडर, दूध, साखर, पार्लेजीचा बॉक्स उपलब्ध होतो. मुंबई शहरात जर का पावसाच्या अतिरेकानं आणि प्रशासनाच्या गलथानपणानं सामान्य नागरिकांचे जीव गेले असतील तर त्यावर कसंही बोला, पण चेहऱ्यावर हसू आणणं हे अनाकलनीयच आहे. अमित साटम यांना या घटनेचं गांभीर्य समजलं नव्हतं का, असा प्रश्न उभा राहतो इथे. एकमेकांना सभागृहात शिव्या घालणारे, टीका करणारे राजकारणी वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचे जवळचे मित्रही असू शकतात, हे काय नवीन नाहीये. तर गळ्यात गळे घालून हे हिंडू शकतात. यांच्या घरच्या विवाह सोहळ्यांना हे एकमेकांचे वराडी बनून जातात. त्यामुळे सभागृहात खडाजंगी करून बाहेर पडलेले साटम आणि जयंत पाटील समोरासमोर आल्यावर त्यांनी हसत खेळत संभाषण सुरू केलं तर त्यात काय बिघडलं, असा युक्तिवाद अमित साटम करतीलही, करतातही येत ते. पण शहरात 2 मृत्यू झाले, त्यावर हसण्याचं प्रयोजनच काय, मी म्हणतो. साटम यांनी जे स्पष्टीकरण दिले तेही आपण ऐकूया. संदर्भ वेगळा होता. त्या ठिकाणी मी आज झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये मला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब तिथे आले. त्यांनी रिपोर्टरला असं सांगितलं की ह्यांनी या विषयावरती काल भाषण केलंय. त्यावेळेला मी असं म्हणालो की विषय वेगळा आहे. काल विषय होता झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याच्या संदर्भातला आणि आज विषय हा मॅनहोलचा आहे. त्यामुळे 2 विषय वेगळे आहेत. मग तेव्हा ते हसले आणि समोर असताना एकमेकांकडे बघून आपण हसतो आणि म्हणून हसून ते तिकडनं निघून गेले, एवढाच विषय आहे. ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं आणि असं आहे की दोन्ही विषयांना, विद्यार्थ्याचा मृत्यू असो किंवा आज झालेला मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा जो मृत्यू झाला, या दोन्ही विषयांना वाचा मीच फोडली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मीच केलेली आहे. माझ्याच मागणीवरनं काल 3 आणि आज 4 अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे. त्यामुळे माझी विनंती अशी राहील की अशा प्रकारे संदर्भ कुठला तरी वेगळा, 2 कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींना 2 संदर्भांना जोडून त्याच्यातनं एक काहीतरी तिसरा अर्थ काढण्याचा प्रयत्न जो होतोय, हे असं कृपया करू नये, अशा प्रकारची माझी विनंती आहे. ज्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, त्यामुळे विरोधक असं म्हणतात की जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता जी आहे ती उरलेली नाही. अरे, समोर ओळखीचा माणूस आला तर त्याच्याकडे बघून आपण हसतो आणि त्यामध्ये असंवेदनशील होण्या. ऐकलं, सभागृहात काल मी बसवर झाड पडलं, एक मृत्यू झाला यावर बोललो होतो आणि आज मेनहोलमध्ये एक जण पडला त्यावरही बोललो. हे दोन्ही संवेदनशील विषय एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात मांडून प्रशासनाच्या गलथानपणावर कोरडे ओढणारा आमदार आपण जे केलंय तेच दुसऱ्या आमदाराला सांगतोय, पण ते सांगताना हसतोय, हाच काय तो त्याचा निर्लज्जपणा. बरं, मग निर्लज्जपणा कशाला म्हणतात याची परिमाणं ठरवा आधी. कोविडमध्ये N95 मास्क हा तसा वैद्यकीय दृष्ट्या चुकीचा होता, हे आता सिद्ध झालंय. काही लोकांनी N95च्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. अगदी WHO कडूनही त्याचे रिझल्ट आलेले आहेत आणि तो वापरला नाही तर पालिकेच्या मार्शल्सनी त्यावेळेला दंड वसूल केला लोकांकडून. हा दंड काहीशे कोटींमध्ये आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्यावेळेला. ज्यांच्या होत्या त्यांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्यानं कामावर जाता येत नव्हतं. कामावरून काढून टाकलं लोकांना. हजारो घरांमध्ये चुली पेटल्या नव्हत्या कारण कमाई शून्य झाली होती, पण दंड वसूलला जात होता. हा निर्लज्जपणा कोणी केला होता? याच कोविडमध्ये हजारो कोरोनाबाधित लोक दगावले. त्यांच्या मृतदेहांना झाकण्यासाठी बॉडी बॅग्स मागवल्या गेल्या. साधं PVC म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड काय म्हणतात त्याला, त्यापासून बनवलेल्या या बॅग्स याची बाजारात
अगदी इंडिया मार्टवरची किंमत आहे ना ती 1700 रुपयांपासून सुरू होते. त्या बॉडी बॅग्स 7600 रुपयांना खरेदी करून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करण्याचा जो निर्लज्जपणा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला होता ना, तो नव्हता का निर्लज्जपणाचा कळस? कोविड रुग्णांसाठी तात्पुरती उभारलेली जम्बो कोविड सेंटर्स, यातल्या खाटा, गाद्या, उशा, पंखे, एसी हे सगळं वन टाईम परचेस केलं असतं ना, तर कल्पना करा, खाट ही 1500 रुपयांना विकत मिळाली असती आणि कायमची पालिकेच्या मालकीची झाली असती. नंतर ती कुठेही वापरता आली असती, कुठल्याही हॉस्पिटलला देता आली असती. तीच खाट दरमहा 1200 रुपये भाड्यानं घेण्यात कुठला शहाणपणा होता? अख्खं कोविड सेंटरच भ्रष्टाचाराचं कुरण बनलं होतं. म्हणजे खाट, मी एक उदाहरण दिलंय तुम्हाला. उशी, गादी, चादरी सगळंच. साधं ऑक्सिमीटर जे चायनावरून मागवलं होतं त्याची किंमत अव्वाच्या सव्वा लावली होती. कोरोनात गरम पाण्याची वाफ घ्या असं सांगितलं जातं म्हणून वाफ घ्यायची ते इनहेलर्स चायनावरून इम्पोर्ट केले होते. या सगळ्याची किंमत ही 100 ते 150 पट वाढवून जो स्वाहाकार केला गेला होता ना, आपल्याच पक्षाच्या बगलबच्च्यांना ही पुरवठा करण्याची कंत्राटं वाटली गेली होती ना. एका बाजूला सामान्य रुग्ण पटापटा मरतायत, तर दुसऱ्या बाजूला त्या संख्येची लोकांना भीती दाखवून त्या दडपणावर हे नालायक लोक मजा मारतायत असं चित्र निर्माण झालं होतं ना कोविड काळात. याच काळात सरकारी प्रशासनाकडून गरीब कामगार वर्गाला आणि गरजूंना खिचडी वाटपाचाही कार्यक्रम घेतला गेला होता. त्यात 150 ग्राम खिचडी द्यायची असं ठरलं होतं. तिथं मापात पाप केलं गेलं. त्यातूनही पैसा कमावला, कोणी विचारू नका. म्हणजे एका बाजूला शहरात महामारी पसरल्याचं वातावरण निर्माण करून लोकांना घरात बंदिस्त करून त्यांचे नोकरी धंदे हिरावले होते, पण यांचे धंदे जोरात सुरू होते. एवढं सगळं होऊनही मला वाटतं अजून निर्लज्जपणाचा कळस गाठला जाणं बाकी होतं. ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना याच काळात पुन्हा शहरातल्या विकास कामांची, रस्त्यांची, मैदानांची, विशेष म्हणजे जिजामाता उद्यानातल्या पेंग्विन सकट इतर विस्तारीकरणाची कामं वाटली गेली. एखाद्या प्राणी संग्रहालयाचा विस्तारित प्रकल्प ज्याला उभारायचा आहे ते मिळवण्यासाठी कंत्राटदाराला फ्लायओव्हर बांधण्याचा अनुभव असणं अनिवार्य होतं, हे उघड झालं नंतर. एकूणच काय, कोविड काळात सगळी दुनिया ठप्प होती. भले भले देशोधडीला लागले होते. वर्तमानपत्रांवर काही काळ बंदी आली होती, नंतर ती उठवली खरी, पण त्यानंतर या धंद्यावर कायमची मंदी आली. पण उबाटांच्या दैनिक सामनानं मात्र याच काळात विक्रमी खप दाखवून नफा संपादित केला होता. मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार काय असतो याचं स्पष्ट उदाहरण, आणि हा शोध काय मी लावलेला नाहीये, तर गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी पुराव्यांसकट कोर्टात एक याचिका दाखल केली होती आणि हा प्रकार उघड केला होता. मी फक्त त्यांचा दाखला दिला इथं, म्हणजे मला दोषी धरू नका. तर मित्रो, निर्लज्जपणाचा कळस याआधीही गाठला गेलाय. अमित साटम हा माणूस टीव्ही कॅमेऱ्यासमोर पकडला गेलाय, एवढंच. बाकी कोणाचा कळस केवढा उंच हे एकूणच विवेचनामधल्या एकेका मुद्द्याचं आकलन झालं तुम्हाला, तर तुमचं तुम्हीच ठरवा. अमित साटम या माणसानं मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि भयमुक्त शासन देण्याचा वायदा मुंबईकरांना केला होता. झालेली घटना जी झाली आहे, जी घडलंय ते दुर्दैवी आहे. त्याच्या घरातलं माणूस गेलंय, त्यालाच या दुःखाची तीव्रता ॲक्च्युअली कळणार आहे. आपण किती चेहरा पाडून वगैरे बोललो ना, अरे वाईट झालं, तरी ते तेवढ्यापुरतंच असतं. दुसऱ्या क्षणी आपण विसरूनही जाऊ, हसायला खिदळायला लागू, पण ज्याच्या पोटचा गोळा हिरावलाय त्या मायबापाला विचारा, काय दुःख आहे, कसं वाटतंय. त्याचा बाप, भाऊ, नवरा हिरावलाय, त्यांच्या घरात काय हाल हवाल असेल. तर त्यावर हसणं हे तितकंच दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण अमित साटम या घटनांवर हसलेत का, हे समजून घ्यायला हवं. जे लोक या हसण्याला निर्लज्जपणाचा कळस म्हणतायत, त्यांनी आजवर निर्लज्जपणाचे असे किती कळस गाठलेत हे सुद्धा आठवून बघावं. म्हणजे त्यांचंच त्यांना पुन्हा काहीही बोलताना ठरवता येईल की आपल्यावर किती मर्यादा घालून घ्यायची. मागचे काय आणि आत्ताचे काय, सत्ताधारी हे जर जनसामान्यांच्या हितासाठीच राबले असते किंवा आता यापुढे राबणार असते, तर शहराचं असं मातेरं झालं नसतं हो. मागच्यांनी नको नको त्या मार्गांनी लुटलंय. आत्ताचे जे आत्ताच आलेत नुकतेच, जरा कामं करा. आत्ताच आलायत तर स्वतःला एस्टॅब्लिश करा, सिद्ध करा की तुम्हाला आम्ही निवडून देऊन चूक केलेली नाहीये, असं किमान आम्हाला वाटू तर द्या. पण तुम्ही आपापसातच ते विकास निधीच्या लोण्याचा गोळा जो आहे तो, त्याचं वाटप जे चाललंय त्याच्यावरून भांडतायत ना, असं ऐकायला येतं, आमच्या कानावर पडतंय. आणि हे जर असं सुरू राहिलं ना, तर मग या मुंबई शहराला वाली कोण? देवच वाचू शकतो या शहराला, नाहीतर काही खरं नाही. मित्रो, मी तुर्तास इथेच थांबतो. बाहेर जोरदार पाऊस पडतोय, कदाचित पाणी भरेल, घरी जायचे वांदे होतील, त्यामुळे निघतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.